तर गाईज पाहू शकता आपण जात आहे सूर्याकडे. तर सूर्य तुम्ही बघलाच असाल गाईज. शेतात पाणी दे पाण्यासाठी म्हणजे म्हणलं तर लाईन वगैरे जात राहते म्हणून काय की सोलर असल्यामुळं टेन्शन नाही शेतकऱ्याला. तर पाहू शकता 2-3 दिवस झाले या सोलरला येऊन शकता. हे त्याचा आर्थिंगचा डबा पाहू शकता. ती एका याच्या 6 आहेत नाही 7 आणि एकाच्या 6 7 हो. तर होऊ शकतं काही इथं मीटर आहे त्याचं. ते मोटर कितीचं कशी करायची चालू कशी नाही. तर पाहू शकता आवाज येत आहे पहा. तर पाहू शकता आवाज येत आहे मोटरचा. तर हे चांगलं आहे म्हणा शेतकऱ्यासाठी सोलर पॅनल. कारण जर लाईन गेली लाईन काही 24 तास राहत नसते. हे पण हे तर लेतले 12 घंटे तर राहते दिवसा आहे की नाही काही. थांब 1 मिनटं काही. तुम्हाला तर माहीतच असेल काही आत्ताच्या काळात कसं सोलर पॅनल असल्यामुळं खूप काही शेतकऱ्याला कष्ट करायची गरज नाही. कारण की त्याला शेती तर आहेच पण लाईनीची काही तेवढी गरज नाही. कारण की सोलर पॅनल आल्यामुळे त्याला काही तेवढी टेन्शन नाही. दिवसा जर लाईन गेली तर ते काय की बस सोलरचं बटन दाबलं विषय खतम झाला काही. सोलरचं बटन दाबलं विषय खतम झाला काही. तरी तुम्हाला अजून काही दाखवतो लाईनीचं वगैरे काहीतरी अजून तर दाखवतो. काही ते कसा वायर जळत गेलता मागच्या वारीनं मीच होतो चालू कराय तुम्हाला ते आपण वायर पण दाखवतो. तर हे पाहू शकता तळा आहे. तळा दिसतच असेल काही तुम्हाला. तळा आहे इकडे घरचे इकडे पाणी आहे पण पाणी खूप आहे काही. तळा संपत नाही बघा. तर तुम्हाला जरा दाखवतो. तर काही आत्ता आलो आपण मेन म्हटलं तर पाहू शकता. बघू शकता काही हे आहे लाईनीचं. पाहू शकता लाईन तर कशीच नाही रे. 2 पेज काढले पण 1 पेज दाखवत नाही काही. म्हटलं तर लाईन नाही आहे. पाहू शकता जवळजवळ कसं की खराब झालेला आहे. मला असं काहीच नाही पण कारण सोलर पॅनल अर्ज लवकरात लवकर भरून घ्या. सोलर पॅनलचा कसं लाईन तर गेली आता सोलर पॅनल आत्ता पण चालू करता येते मग तर तसंच आता मी जात आहे काय शेतात आपल्या. तर काही भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला अजून काही तिथं पाहिजे काही सोलर पॅनल आहे नंतरच्या ब्लॉगमध्ये अजून येऊ. बाय गाईज.